गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या बारवर पोलिसांनीच छापा टाकला, ज्यामध्ये बारबाला आढळल्या आणि त्यावरून आता अंजली दमानिया योगेश कदम यांच्या राजीनाम्यासाठी मैदानात उतरल्यात। ज्या सावली बारवर छापा टाकण्यात आला त्या बारची पाहणी सुद्धा दमानियांनी केली आहे। पाहूया। गृहराज्यमंत्री जर त्यांचा डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेल्या बारवर पोलिसांनी कारवाई करून 22 बारबालांना ताब्यात घेतलं आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाकडे मोर्चा वळवलाय। दमानिया यांनी आधी कांदिवलीमधल्या या सावली बारची पाहणी केली आणि त्यानंतर काय चौकशी केली त्या माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेल्या। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी राजीनामा द्यावा नाहीतर कायदेशीर लढाई लढणार असा इशारा दमानिया यांनी दिला। गृहराज्यमंत्री जर त्यांचा डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे, जो गृहराज्यमंत्री आहे, तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही। देशात कारवाई जी आहे ती प्रत्येक माणसावर झाली पाहिजे, सामान्य माणसावर जी होते ती मंत्र्यावर देखील झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही तर लीगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि ती मी लढणार आहे। योगेश कदम म्हणून मी आज पुन्हा एकदा सांगतोय, जे काही 3 प्रकरण त्यांनी सांगितली या तिन्ही प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगेश कदमचा काडी मात्रही संबंध नाही। काडी मात्रही संबंध नाही म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, प्रत्यक्ष काय संबंध आला तर नक्कीच मी राजीनामा देईन, मी असं माझं वक्तव्य होतं। त्या वक्तव्यात आजही ठाम आहे। आपला या प्रकरणाशी थेट संबंध नाही असं गृहराज्यमंत्री म्हणतायत, पण सावली बारचा परवाना योगेश कदम यांच्या आई आणि रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावावर आहे। कदम पिता पुत्रांचं म्हणणं आहे की बार शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला होता। आपला डान्स बार नाही तर ऑर्केस्ट्रा आहे असं रामदास कदम यांनी म्हटलंय। मात्र 30 मे रोजी मुंबई क्राईम ब्रांचनं गृहराज्यमंत्र्यांच्याच बारमध्ये टाकलेल्या छाप्यात 22 बारबाला पकडल्या। एकूण 25 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 13,960 रुपये जप्त करण्यात आले। एफआयआर मध्ये बारबाला गाणी गात असताना पैसे उडवणं, असभ्य वर्तन आणि गैरकृत्य होत असल्याचं म्हटलेलं आहे। ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे, डान्स बार नाही, ते डान्स बार नाही। आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलाय तो चुकीचा दिशाभूल करणारा आणि आमची बदनामी करणारा आहे। व्हिडिओ सकट 22 महिलांना त्याच्या कसं असतं, जर एखादा परवाना दिला तर त्याच्या काही अटी शर्ती असतात, त्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन झालं होतं। स्टेजच्या खाली महिला येऊन त्यांच्याबरोबर राहू शकत नाहीत, पण त्या ग्राहकांबरोबर त्या महिला बसलेल्या होत्या। हे सगळं मी जेव्हा आता एफआयआर मध्ये वाचलंय त्याच्यात त्यांचा परवाना देखील योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। तर हे जे म्हटलं जात आहे, आधी म्हणाले ऑर्केस्ट्रा आहे, तर हा ऑर्केस्ट्रा नाहीये, कारण त्याच्या व्हिडिओ सकट सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत। दरम्यान छापा टाकून 30 मे रोजीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण यापुढे काहीही चौकशी झालेली नाही। तसंच कदम म्हणतात त्याप्रमाणे हा बार इतर कोणालाही चालवायला दिलेला नसून तेच चालवतात असा दावा दमानिया यांचा आहे। डॉक्युमेंट्स विचारले की त्या मालकाचे अग्रीमेंट जर असेल कदमांचं आणि त्या मालकाचं, तर मालकाचं नाव विचारलं, त्यांना माहिती नाही कोण मालक आहे, कोणी म्हणतं शेट्टी आहे, कोणी म्हणतं मिश्रा आहे। त्यांना विचारलं, ते एफआयआर चालतायत म्हणजे कोण मालक आहे हे माहीत नाही, त्यांचं डॉक्युमेंट जप्त केले का हे माहीत नाही। इतकी मस्त चौकशी चालली आहे की तब्बल 2 महिने उलटून गेलेत। 30 मे ते 23 जुलै अजूनपर्यंत चौकशी कुठेही काहीही झालेली मला दिसत नाहीये। त्यांनी सांगितलं की माझं नाव होतं पण मी ते चालवायला तिसऱ्याला दिलं होतं, तर चालवायला दिलेलं नव्हतं, कारण परवानाच मुळी योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे। रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे दावे दमानिया यांनी खोडून काढले आणि आता गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कायदेशीर लढाईची तयारी दमानिया यांनी केली आहे। गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.